सकाळीच आणला मित्रांनो. बघाल तर हरभरा अजून काय कवळच आहे, लेट आहे, पाणी याला नंतर दिलेलं आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवतो, कारण खूप व्यस्त होतो, अनेक कामं, खूप काही अडचणी तर होत्याच. तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं सुरुवात केली आहे मित्रांनो. आता शेतामध्येच आहे मित्रांनो. तर अनेक मध्ये व्हिडिओ बनवले नाही, त्यामुळं बरेचसे मित्र वाट बघत असतील. तर आता नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो, कारण आपलं जे काही मोबाईल आहे त्याला पण प्रॉब्लेम आला होता आणि खूप काही अडचणी आल्या. तर सर्व अडचणीतून काहीतरी मार्ग काढून थोडासा वेळात वेळ काढून आज व्हिडिओ बनवतो मित्रांनो. खास मित्रांनो या ठिकाणी हरभरा वगैरे, आता हिवाळा चालू आहे त्यामुळं शेतामध्ये हरभरा, गहू असे वेगवेगळे पिकं असतात, परंतु आम्ही यावर्षी फक्त हरभरा केला आहे. पाणी नव्हतं त्यामुळं मग खूप बिकट परिस्थिती आहे, इकडे पाणी नाही. त्यामुळं चला मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो शेतामधला हरभरा वगैरे. आज मस्त आपण त्याचा ओळा करणार आहे आणि घरी पण नेणार आहे तिकडे. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघा. ज्यांनी लाईक नसेल केलं तर लाईक पण करा आणि सबस्क्राईब करायचं राहिले असेल कोणी तर सबस्क्राईब करा नक्कीच. चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा नक्कीच. आता इकडे हरभरा थोडासा पिवळा झालेला आहे आणि आपल्याला ओळा करण्यासाठी न्यायचा आहे मित्रांनो. इकडून हरभरा थोडा थोडा. तर खूप गंभीर परिस्थिती येत असते मित्रांनो. तर मित्रांनो बघाल तर हरभरा आपल्याला न्यायचा आहे अशा पद्धतीने उपटून. हे बघा तर त्याचे घाटे मस्तपैकी आहे. तर याचा आपल्याला ओळा करण्यासाठी न्यायचा आहे. तर चला आता घेऊया आपण उपटून. मित्रांनो एकदा पावसाळा संपला की गावाकडचं निसर्ग बदल घडत असतो, त्यामुळं मग जसं जसं हिवाळा उन्हाळा येईल तसं निसर्गामध्ये वेगळे बदल असतातच मित्रांनो. चला आता आपण हरभरा उपटायचा आहे. तर घेऊया उपटून थोडा थोडा, बघूया कसं काय आहे. तर अशा हे तर मस्त घाटे वगैरे आलेले आहे आणि हा हरभराचा वरडा बनवायचा आहे, त्यासाठी आपल्याला उपटायचा आहे मित्रांनो. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल तर नक्कीच कमेंट करून सांगा कसं काय आहे आपला व्हिडिओ. इथून पुढे पण आपले व्हिडिओ येणार आहे, पण वेगळ्या ठिकाणाचे येणार आहे. तर ते पुढच्या व्हिडिओमध्येच नक्कीच सांगाल. पण आजचा हा व्हिडिओ स्पेशल गावाकडचा आहे आणि गावाकडे याचा हुरडा मस्त बनवायचा आहे, तो खायचा आहे. तर चला आता बघा व्हिडिओ कंटिन्यू. जाऊया आता घराकडे आपण, आणि इथं थोडंसं काम आहे ते पण करून जायचं आहे. मित्रांनो आपण हे फिल्टर वगैरे काढून घेतलेलं आहे आणि इथं जे काम होतं ते पूर्ण केलेलं आहे. हरभरा वगैरे पण आपण घेतलेला आहे ओळा करण्यासाठी. चला आता आपण जाऊया घराकडे आणि मग तिकडे घराकडेच बनवूया, कारण आता इथं टाईम नाही आणि जेवण पण करायचं आहे मित्रांनो. चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही आणि लाईक पण करा. आलो आहे आता इथं घराकडे. तर इथं वातावरण बघाल तर एकदम मस्त, इथं फुलं वगैरे फुलले आहे. तर जे काय कागदी गुलाब आहे त्याचे फुलं एकदम मस्त आहे. वातावरण मस्त आहे. सकाळचे जवळपास किती वाजले आहे, 10:20 झाले आहे मित्रांनो. मस्तपैकी इथं एरंडाचं झाड आहे. तर खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो त्यामुळं मग इथे झाडं वगैरे वाढले आहे, मस्त वातावरण. चला आता घराकडं बघूया बायकोचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे का नाही. तर इकडे चला आता घरात आलेलो आहे. आता इथं स्वयंपाक पण चालू आहे बायकोचा वाटतं इथं चुलीवर. तर निखिल आहे तो शाळेत गेला आहे, आज शनिवार आहे ना त्याच्यामुळं मग तो लवकरच गेला आहे. बघूया आज काची भाजी बनवायची आहे. काची भाजी आज हां शेवग्याची. तर जे काय शेवगा आहे त्याच्या फुलाची भाजी
बनवायचे आहे. इथं मस्तपैकी ही भाजी शिजून पिळून घेतली आहे मस्त. त्याचे लाडू बनवून पिळून घेतले आहे. आता गरम करायचे ना. हे मस्तपैकी हे एकदम मस्त शिजून घेतले आहे पिळून. तर ती कांद्यात गरम करायला आहे ना. हां, तर कांद्यात गरम करायला लागत ती. कांदा कापावा लागेल. इथं भाकरी वगैरे मस्त झाली आहे बाजरीच्या. तर चुलीवरची भाकरी एक नंबर असते. त्याच्यामुळं आता ही भाजी पिळून थोडी फोडून घ्यायचं काम चालू आहे बायकोचं. तर अशा पद्धतीने स्वयंपाक पण होत आला आहे. भाजी झाली गरम म्हणजे मग जेवणच करायला लागेल मित्रांनो. असा खूप दिवसानंतरचा व्हिडिओ. तर असा व्हिडिओ पुढे बघायला मिळतो का नाही मित्रांनो, पण नक्कीच पुढे पण बनवण्याचा प्रयत्न करेल. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला कळेल की कुठे आहे मी. तर चला आता कंटिन्यू बघा. तर आता स्वयंपाक झालेला आहे. मस्त जेवण करत आहे. जे काय भाजी केली आहे शेवग्याच्या फुलाची मस्तपैकी बघा. तर एक नंबर झालेला आहे. ताटामध्ये काढून घेऊया मस्त. तर मित्रांनो दुपारचे 2 वाजले आहे. म्हणजे आता आपल्याला हरभऱ्याचा ओळा भाजायचा आहे. त्याच्यामुळं मग इथं बायकोने कपडे धुले काय लयच उन्हात आली इकडे. तर बायको कपडे वगैरे धुत होती. झाले का कपडे? झाले ना. तर कपडे वाळत घातले. इथं ऊन मस्त आहे एकदम. आता ऊन हिवाळ्यात तर पाहिजेच, थंडी पण वाजते नाही का. काय मग आता बरेच दिवसातून व्हिडिओ बनवतो. काय म्हणणं आहे तुझं? काय नाही. काय आता काम व्यस्त, त्याच्यामुळे काय वेळ नाही. चालू आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू नेमकं काय नाही का. चला आता आपण हरभऱ्याचा ओळा भुजूया. चला जाऊया. चल चला आता निखिलनं आणला आहे हरभरा. सकाळीच आणला होता. इकडंच भाजायचं आहे. इथं काड्या बिड्या आणून ठेवल्या आहे. तर इथं मस्त चालू आहे. तर इथं मस्त ओळाची पार्टी. दुपारची वेळ आहे मस्तपैकी. तर आता इथं हरभऱ्याचा ओळा भाजायचा आहे. आणि इथं तयारी आहे. बायको इथं पेटवत आहे. आपण आता मस्त हरभऱ्याचा ओळा निवांत. दुपारची वेळ आहे. 2 वाजले आहे एकदम मस्त. चला आता अजून हिरवड वगैरे करायचं आहे. त्याच्यामुळं आधी हरभऱ्याचा हुरडा आहे तो भाजू. नाही तर शेवगा आहे त्याच्याच फुलाची भाजी केली होती मस्त. तर बघाल तर हे त्याच्या त्याच्या फुलाची मस्त भाजी होत असते. तर सकाळी मस्त खाली आहे मित्रांनो. परचं वातावरण मस्त. जनावर वगैरे झाडाखाली मस्त निवांत झोपले आहे. आराम करीत आहे. गायीने इकडं मस्त कोलगेट लावून थुकली आहे मस्त. इकडं चाललं आहे बायकोचं हेच पेटवायचं काम. पेटली आहे पाटाचा. पेटली का? मित्रांनो आता हे जाळ पेटवला आहे बायकोनं. आता मस्त त्याच्यावर हरभरा भाजायला लागेल. चला आता हरभरा धरायला काड्याच पेटी ठेवा खिशात. भाजायचा आहे हरभरा. तर बायकोला इथं भुजायला मस्तपैकी. एकदम वातावरण मस्त, एकदम फ्रेश आणि एकदम मस्त. बायको गायब झाली धुरात.
चला तर मित्रांनो, आपण भाजत आहे हरभरा. तर गावाकडं असेच काय तर चालू असतं नवीन नवीन. म्हणलं चला दाखवूया तुमच्यासाठी पण हरभऱ्याचं मस्त हुरडा. राख मका डोक्या उडत या. तर भाजला आहे आता, जास्तच गरम पण. तर बायकून मस्त भाजला आहे हरभरा. इथं एकदम आता घाटे मस्त जाळी चालू आहे. बुजलं नाही. तर मित्रांनो, घेऊया आस्वाद आपल्या हरभऱ्याच्या वड्याचा. एकदम मस्त आहे. तर अशा पद्धतीने आपला मस्त गावाकडे हरभरा खाऊया. काय मग काय एकदम मस्त काळं तोंड होतपर्यंत खायचं आता. तर अशा पद्धतीने आज व्हिडिओ बनवण्याचा थोडासा आनंद खाण्याचा. तुम्ही पण आस्वाद घ्या. नक्कीच लाईक करा व्हिडिओला. येतो आता खाऊन. या खायला. काय बोललो खायलो. काय धुरला इकडं सरकून बस नाही बा. रे धूर झालं. मस्त खात आहे आता. मित्रांनो, संध्याकाळची वेळ झाली आहे. आता वासरं सोडलेलं आहे. तर त्याला पण दूध पाजायचं आहे. मस्त उळा बिळा खाल्ल्यानंतर आता संध्याकाळी जवळपास 6:30 वाजले आहे. आता इकडं दूध पाजायचं आहे वासराला. दूध काढायचं आहे गायचं. इथं अंधारच पडणार आहे मित्रांनो. पण बायको आली आहे इथं आता दूध पाजाय वासराला. अंधार पडला आहे मित्रांनो. आमचं रोशन बाळ पण शेळ्या गेलं आज. ते पण आलं आहे. त्याला आता मोसंबी खायची आहे. मस्त सोलीत आहे बाळ ना. मस्तपैकी अंधारही पडला आहे आणि संध्याकाळी झाले आहे तेव्हा. इकडं बायको वासरू पाहिजे आता मित्रांनो. मी पण वासरू धरतो. नाही तर मग वासरू दूध पिऊन घेतात त्याच्यामुळं.